पत्नीचे पतीच्या चुलत भावासोबत होते त्या प्रकारचे नाते. जेव्हा पतीला कळाले तर पत्नीने आणि चुलत भावाने रचला पतीला संपवायचा डाव. नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे एका अशा पत्नीची जिने पतीच्या चुलत भावासोबतच ठेवले त्या प्रकारचे नाते. पती शिक्षक होता. जेव्हा पती शाळेमध्ये जात असे तेव्हा त्याची पत्नी पतीच्या चुलत भावासोबतच दिवसभर. तर चला कथेला सुरुवात करूया. चंदन हा खूप शिकलेला होता, पण त्याला अजून नोकरी वगैरे काही लागली नव्हती. तो प्रयत्न तर खूप करत होता. त्याचे वय पण झाले होते आता. घरच्यांनी तर त्याला म्हटले, नोकरी लागो किंवा नाही, पण आता लग्न करून घे. पण चंदन म्हणाला की एवढे दिवस मी थांबलो, आता थोडे दिवस तर थांबा. चंदनचे लग्नाचे वय निघून चालले होते. घरच्यांना काळजी होती की खूप वय झाले तर परत मुलगी भेटणार नाही. चंदनने फक्त 1 वर्ष मागितले. जर 1 वर्षात नोकरी लागली नाही तर तो घरचे जेव्हा म्हणेल तेव्हा लग्न करेल. चंदनने त्या वर्षी खूप मेहनत घेतली आणि चंदनला शेवटी शिक्षकाची नोकरी लागली. आता चंदनचे लग्न पण ठरले. त्याला पत्नी पण चांगली भेटली. अनिता आणि चंदनचे लग्न झाले. अनिता तर चंदनसोबत खुश होती. 1 वर्षात त्यांना मुलगा पण झाला. ते दोघे पती पत्नी आता चांगला संसार करत होते. चंदनला एक चुलत भाऊ होता, उमेश. तो नेहमी चंदनच्या घरी येत जात होता. उमेश आणि अनिता दोघे चांगले बोलायचे. उमेश चंदन आणि अनितापेक्षा लहान होता. चंदनचे घर आणि त्याच्या चुलत भावाचे घर दूर दूर होते. कधी कधी अनिता पण उमेशच्या घरी जात होती. चंदन समोर पण उमेश आणि चंदनची पत्नी अनिता कधी मजाक पण करत असे. चंदनला वाटायचं की दीर बहिणीचं नातं आहे तर मजाक वगैरे चालते. पण चंदन अजून पुढे होणाऱ्या गोष्टीपासून अनजान होता. त्याचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी पुढे चालून असे काही करेल हे तर चंदनने कधी स्वप्नातही बघितले नव्हते. हळूहळू आता अनिता आणि उमेशची जवळीक वाढू लागली. चंदन दिवसभर व्यस्त राहत होता. सकाळी उठून तो तयार होत असे आणि शाळेवर जात असे. चंदन शिक्षकाची नोकरी करत होता. तो सकाळी 10ला जात आणि संध्याकाळी 5ला परत येत होता. खेडेगावात अगोदर शाळेचा असाच टाईम राहत असे. उमेश आणि अनिता मजाक करता करता त्यांचे नाते केव्हा वाईट बंधनात अडकले त्यांना तर समजले सुद्धा नाही. तसे बघितले तर उमेशच्या मनात अनिताबद्दल काही दिवसापूर्वीच तसं सुरू झालं होतं. आणि एक दिवस तर तो बिनधास्तपणे अनिताला तसं बोलला. अनिताने पण काही विचार न करता ती पण उमेशसोबत त्या वेगळ्या नात्यात सामील झाली. आणि एक दिवस त्यांच्यामध्ये ते सर्व. चंदन जेव्हा शाळेमध्ये जायला निघाला तेव्हा अनिताने उमेशला फोन लावून बोलवून घेतले. आणि आता ते दोघे दिवसभर घरामध्ये होते आणि त्यांच्यामध्ये आता तर त्यांचे रोज असे भेटणे सुरू होते. चंदन शाळेवर गेला की उमेश आणि अनिता दिवसभर. जेव्हा शाळा सुटायचा वेळ व्हायचा तेव्हा उमेश तिथून निघून जायचा. त्या दोघांचं असं सुरू आहे याची कोणालाच भनक पण नव्हती. आणि उमेशला कोणी बघितले पण अनिताच्या घरी तर कोणाला संशय येत नव्हता, कारण उमेश चंदनचा चुलत भाऊ होता. कधी कधी तर चंदन घरी
आला तरी उमेश तिथेच असत. पण चंदनने पण कधी संशय नाही घेतला. पण ते म्हणतात ना की वाईट काम कधी ना कधी उघडे पडतेच. चंदन एक दिवस शाळेत जायला निघाला होता. तो जसा गेला लगेच उमेश आला आणि अनिताचं आणि त्याचं रोजप्रमाणे. आणि अचानक काही कामानिमित्त चंदन घरी आला. त्याने बघितले की दरवाजा आतमधून बंद आहे. त्याने आवाज पण दिला. उमेश आणि अनिता दोघे मग्न होते. त्यांना आवाज आलाच नाही. चंदनला वाटलं की त्याची पत्नी झोपेत असेल. मग तो मागच्या दरवाजाने आतमध्ये गेला. त्या दरवाजाची चावी चंदनकडे होती. चंदन जसा आतमध्ये आला त्याला समोर बेडवर त्याची पत्नी आणि चुलत भाऊ उमेश तसे दिसले. चंदनला ते बघून तर त्याला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अनिता आणि उमेशने चंदनला बघितले आणि उमेश लगेच तिथून पळाला. अनिता उठली आणि तिथून बाजूला गेली. चंदन तर डोक्याला हात लावून बसला. त्याला आता काय करावे सुचत नव्हते. तो तर 1 तासभर तिथेच बसला होता. तो तर एकदम स्तब्ध झाला होता. अनिता लगेच तिथून उमेशच्या घरी गेली. ती उमेशला म्हणाली, चंदन कोणाला सांगेल त्या अगोदर आपल्याला काहीतरी करावे लागेल. त्यांनी आता चंदनला संपवायचा डाव रचला. ते दोघे तिथे आले. त्यांना तिथे चंदन दिसला नाही. आता ते चंदनचा शोध घेत होते की चंदन कुठे गेला. थोड्या वेळाने चंदन आला. अनिता चंदनला म्हणाली, माझी चूक झाली. मला तर तुमच्याकडून वेळ भेटत नव्हता त्यामुळे असं झालं. चंदन म्हणाला, मला काही कारण नको आहे. तुला जर तो उमेश आवडत असेल तर तू त्याच्यासोबत राहा आणि मला एकटं सोडून दे. मी तसं सांगतो सर्वांना. उमेश लगेच मागून आला आणि त्याने चंदनचे तोंड दाबले. आता दोघे पण चंदनवर. पण चंदनने अगोदरच सर्वांना बोलवून घेतले होते. तेवढ्या वेळात सर्वजण आले आणि त्यांनी बघितले की चंदनला अनिता आणि उमेश. आता अनिताला आणि उमेशला चांगलीच सजा झाली आणि आता तर त्यांना पश्चाताप पण झाला होता. पण त्यांना जी सजा भेटायची होती ती भेटली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.